क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। वणी सापुतारा मार्गावरील नागझरी फाटा येथे पूल व रस्त्याचे काम ठप्प, पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण करण्याची मागणी। सुरगाणा तालुक्यातील वणी सापुतारा मार्गावरील नागझरी फाटा येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 953 वरील पूल व रस्त्याचे काम मागील काही दिवसांपासून बंद अवस्थेत असल्याने वाहन चालक, शेतकरी तसेच नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। हा मार्ग महाराष्ट्रासह गुजरात राज्याला जोडणारा महत्त्वाचा मार्ग असल्याने वाहतुकीवर त्याचा मोठा परिणाम होत आहे। सध्या रस्त्याचे व पुलाचे काम अर्धवट अवस्थेत थांबले असून पावसाळा तोंडावर आलाय, त्यामुळे वेळेत काम पूर्ण झाले नाही तर पावसाळ्यात वाहतूक व्यवस्था विस्कळीत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। विशेषतः शेतकरी, विद्यार्थी, रुग्णवाहिका तसेच आरोग्य सेवांवर याचा गंभीर परिणाम होऊ शकतो। याबाबत सुरगाणा तालुक्यातील शिवसेना तालुका प्रमुख हरिभाऊ रामा भोये यांनी प्रशासन व संबंधित ठेकेदारावर नाराजी व्यक्त केली आहे। त्यांनी तातडीने काम सुरू करून पूर्ण करण्याची मागणी केली असून दुर्लक्ष झाल्यास संबंधित ठेकेदाराविरोधात मनुष्यबळाचा गुन्हा दाखल करण्याचा इशाराही दिलाय। स्थानिक नागरिकांनीही प्रशासनाने या गंभीर प्रश्नाकडे त्वरित लक्ष देऊन कामाचा वेग वाढवावा अशी मागणी केली आहे। प्रतिनिधी सुरेश हाडस, सुरगाणा। नागझरी फाटा या पॉइंटचा हा जो ब्रिज होता, हा जो पूल होता, संबंधित ठेकेदाराने 4 महिन्यापूर्वी पूल नवीन बांधायच्या नावाखाली हा पूल उसपटून काढला आणि उसपटल्यानंतर त्याचं जे काही स्टील वगैरे होतं ते स्टील गॅस कटरने काढलं, 2 आयसर भरून ते घेऊन गेला। जे भंगार या ठिकाणी पुलाचं होतं ते घेऊन गेला आणि त्या दिवसापासून हे पुलाचं काम बंद आहे। अनेक लोकांनी संबंधित डिपार्टमेंटला अनेक वेळा निवेदन देऊन हे पुलाचं काम चालू व्हावं, लोकांची जी हॅरेसमेंट होते ती बंद करावी, परंतु संबंधित डिपार्टमेंटने कुठल्याही प्रकारचं त्याच्यावरती कारवाई केलेली नाही। ठेकेदाराला काय सूचना केल्या किंवा काय नाही हे अद्याप कळलं नाही। आज 15 मे आहे आणि 15 मेला ज्या वेळेस या ठिकाणचं जे काही फाउंडेशन आहे हे फाउंडेशन पूर्ण जर करायचं असेल, पुलाचं काम करायचं असेल तर त्यावेळेस ज्यावेळेस आपण फाउंडेशन भरतोय हे फाउंडेशन पूर्ण होण्यासाठी, परिपक्व होण्यासाठी 21 दिवस जाणार आहेत आणि त्याच्यानंतर हल्ला फाउंडेशन 21 दिवस जाईल। त्याच्यानंतर जे काही प्लेयर या ठिकाणी उभे केले जातील पुलाचे त्याला पण 21 दिवस जाणार आहेत। त्याच्यावरती हा जो काही वरती त्याचा स्लॅब येणार आहे त्याला पण 21 दिवस जाणार आहेत। जवळजवळ हे काम पूर्ण करायचं असेल किंवा पुरं व्हायचं असेल तर ह्या कामासाठी 3 महिने वेळ जाणार आहे। आज 15 मे आहे आणि जूनच्या 6-7 तारखेला पाऊस पडतोय। आम्हाला संबंधित डिपार्टमेंटला आणि कॉन्ट्रॅक्टरला सांगायचं आहे या माध्यमातून का तुम्ही हे काम कशा पद्धतीने पूर्ण करणार आहात। मित्रांनो, जवळजवळ आज 6-7 जूनला पाऊस पडतोय। 7 जूनला जरी नाही पडला तरी तो 20-22 जूनला निश्चितच पडणार आहे। मागे अवकाळीचे 2 दिवस पाऊस आला, एकदा 2 तास पाऊस पडला तर भीतबारी फाट्यापासून तर नागझरी फाट्यापर्यंत पूर्ण रस्ता ब्लॉक झाला होता, अनेक गाड्यांचे नुकसान झाले होते। त्याच्यानंतर 8-15 दिवसांनी पुन्हा पाऊस पडला, तो अर्धाच तास होता। त्यावेळेस पण या पुलाची यावरती हा रस्ता दिसतो या ठिकाणी पूर्ण वाहतूक ठप्प झाली होती। अशाच पद्धतीचा जर समजा जून महिन्यात पाऊस चालू झाला तर गुजरात राज्य आणि सुरगाणा तालुक्यातील ही जी काही दळणवळणाची व्यवस्था आहे ही पूर्णच्या पूर्ण ठप्प होणार आहे आणि ही जी काही व्यवस्था ठप्प होईल त्याला जबाबदार संबंधित ठेकेदार असेल, डिपार्टमेंट पण असेल। आमच्या या माध्यमातून त्यांना नोटीस आहे, सांगणं आहे की जर समजा दोन्ही राज्यामधची जी काही दळणवळणाची व्यवस्था ठप्प होईल त्याच्यावरती डिपार्टमेंट काय कारवाई करणार आहेत हे बघायचं आहे। आमच्या निदर्शनास आलेलं आहे की भीतबारी फाट्यावरती ज्या वेळेस रस्ता चालू करण्याच्या हेतूने जो काही रस्ता खोदला गेला या ठिकाणी तर त्यावेळेस फक्त खोदून त्याच्यावरती मुरूम टाकला गेला, कुठल्याही प्रकारचं काम केलं नाही। आजूबाजूचे शेतकरी होते, 3-3, 4-4 लाखाचे त्यांच्या स्ट्रॉबेरीचे रोपं होते। संबंधित वाहनं जाऊन येऊन त्याच्यावरती धूळ पडून लोकांचं काही 20-20, 25-25 लाखाच्या स्ट्रॉबेरीचं नुकसान झालं। त्याच्यानंतर चिखली गावाच्या पुढं संबंधित डिपार्टमेंटने जो काही मध्ये रस्ता तसाच ठेवलेला आहे डांबरी,
दोन्ही साईडनी 3-3 फूट ही माती टाकलेली आहे. ज्यावेळेस पाऊस चालू होईल त्यावेळेस ह्याही साईडची माती रस्त्यावर येईल, त्या पण साईडची माती रस्त्यावर येईल आणि त्याचा परिणाम जाणाऱ्या दळणवळण वाहतुकीवरती, मग मोटरसायकल असेल, कार असेल, यांना त्याचा फटका होईल. आणि त्याच्यामध्ये जर समजा कोणी पडलं, तो त्या ठिकाणी मेला किंवा त्याची जीवितहानी झाली तर त्याला संबंधित जी काही त्याची जबाबदारी राहील त्या ठेकेदाराची राहील, संबंधित डिपार्टमेंटची राहील. आता आम्ही अनेक नेत्यांनी या ठिकाणी निवेदनं दिलेली आहेत. कुठल्याही डिपार्टमेंट, संबंधित डिपार्टमेंटने काही कारवाई केली नाही, ठेकेदारांनी काही काम केलेलं नाही. आता आम्ही बघणार आहोत, जर समजा पाऊस चालू होऊन लोकांची हॅरॅसमेंट झाली, जीवितहानी झाली आणि दोन्ही राज्यातली दळणवळणाची व्यवस्था जर ठप्प झाली, त्यावेळेस डिपार्टमेंटने जर समजा त्यांच्यावरती कारवाई केली नाही, आम्ही स्वतःहून ठेकेदारावरती गुन्हे दाखल करू. ही आमची अंतिम नोटीस राहील. हे यांनी डिपार्टमेंटने आणि ठेकेदारांनी याची नोंद घ्यावी. धन्यवाद. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.